Integration is the opposite process to that of derivatives. Derivatives means dividing a function into smaller parts, and integration means combining the smaller parts so as to form the original function. In case of derivatives, if we have a function y equal to f of x, dividing this function into smallest parts as small as possible, each part is dx or delta x. Dividing the function into smallest possible parts is the process of derivatives, and integration is nothing but combining all such smallest parts so as to form the original function. म्हणजे हे सगळे स्मॉल पार्ट जे आहेत dx चे, हे सगळे स्मॉलेस्ट पार्ट कंबाईन करून त्यापासून ओरिजिनल फंक्शन तयार करण्याची प्रोसेस म्हणजे इंटिग्रेशन. बाय डेफिनेशन, integration is exactly the opposite process to that of derivatives. Integration is the process opposite to that of derivatives. Derivativeच्या opposite असणारी process. Hence, this integration is also called as antiderivative. Integration is the process opposite to derivatives. डेरिव्हेटिव्हच्या ऑपोजिट प्रोसेस असल्यामुळं इंटिग्रेशनलाच अँटी डेरिव्हेटिव्ह असंही म्हटलं जातं, और दॅट इंटिग्रेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रिमिटिव्ह. इंटिग्रेशनला आणखी एक पॅरलल वर्ड प्रिमिटिव्ह असा वापरला जातो किंवा अँटी डेरिव्हेटिव्ह. सो हिअर फ्रॉम डेफिनेशन, ॲज इंटिग्रेशन इज opposite process to that of derivatives, hence initial group of standard results from integration can be obtained just by using the definition. इंटिग्रेशनचा जो इनिशियल ग्रुप आहे फॉर्म्युलांचा, तो ग्रुप डेफिनेशन वरूनच तयार केला जातो. नॉर्मली डेफिनेशन कशा प्रकारची आहे? इफ डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x is equal to f dash of x. f of x चा डेरिव्हेटिव्ह जर f dash of x असेल तर f dash of x चं इंटिग्रेशन असतं f of x. ऑपोजिट प्रोसेस म्हणजे काय? f of x चा डेरिव्हेटिव्ह f dash x आहे, म्हणून f dash x चं इंटिग्रेशन असतं f of x, डिनोटेड लाईक दिस, इंटिग्रेशन ऑफ f dash x. डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण अपॉन dx घेतो, इंटिग्रेशन मध्ये इनटू dx. f of x चा डेरिव्हेटिव्ह f dash x असतो, म्हणून f dash x चं इंटिग्रेशन असतं f of x. Derivative of f of x is f dash of x, then integration of f dash of x is f of x. Now here इंटिग्रेशन म्हणजे असे स्मॉलेस्ट पार्ट कंबाईन करण्याची एक अपोजिट प्रोसेस आहे. ऑपोजिट डायरेक्शन मध्ये केलेली प्रोसेस प्रत्येक वेळी 100% ओरिजिनल व्हॅल्यू देईलच असं नाही, पण नियर अबाउट ओरिजिनल व्हॅल्यू आपल्याला मिळते. डेरिव्हेटिव्ह म्हणजे दिलेल्या फंक्शनला स्मॉलेस्ट पार्ट मध्ये डिव्हाइड करायचं, जर लहान लहान पार्ट मध्ये डिव्हिजन करायचं. इंटिग्रेशन मध्ये हे सगळे लहान पार्ट कंबाईन करून त्यापासून ओरिजिनल फंक्शन आपल्याला तयार करायचं. नाउ दिस इनिशियल फंक्शन जे आपण डिव्हाइड केलेलं आहे तेच पुन्हा ॲज इट इज प्रत्येक वेळी तयार होईल असं नाही. फॉर एक्झाम्पल, वी नो दॅट मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, दीज आर ऑल्सो प्रोसेस अपोजिट टू इच अदर. या दोन प्रोसेस पण एकमेकांच्या अपोजिट प्रोसेस आहेत. सिमिलरली डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन्स आर ऑल्सो अपोजिट प्रोसेस टू इच अदर. सो हिअर 10/2 इक्वल टू काय तो 5.
5 मल्टिप्लाइड बाय 2 इक्वल टू काय आला पाहिजे, कारण प्रोसेस अपोजिट आहेत. मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन आर अपोजिट प्रोसेस. बट इफ वी कन्सिडर 10/3 इक्वल टू काय, तो 3.333 अप टू इन्फिनिटी. तर याला जर आपण पुन्हा 3 न मल्टिप्लाय केलं तर 10 मिळायला पाहिजे. मिळतो का 10? we get the term 9.999, that is nearest to 10 but not exactly 10. म्हणजे अपोजिट प्रोसेस करत असताना एक्झॅक्ट इनिशियल व्हॅल्यू मिळेलच असं नाही. देअर मे बी सम फ्रॅक्शन or fractional error in between the original initial value and the value obtained by opposite process. ऑपोजिट प्रोसेसनं घेतलेली व्हॅल्यू आणि ओरिजिनल आपली एक्झॅक्ट व्हॅल्यू यामध्ये काही गॅप किंवा काही डिफरन्स, काही एरर पॉसिबल आहेत. सेम हॅपन्स हिअर इन केस ऑफ डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन ऑल्सो. ही अपोजिट डायरेक्शन मध्ये आपण प्रोसेस घेतोय आणि त्यामुळं एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स असेल तर एफ डॅश एक्सचं इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स, पण हे आपल्याला एक्झॅक्टली मिळेलच असं नाही. आणि त्यामुळं एक कॉन्स्टंट टर्म या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करावं लागते प्लस सी, विच इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. we have to consider always one constant term that is called as constant of integration. So if derivative of f of x is f dash x, then integration of f dash x is f of x plus c. आता पहा, याचा डेरिव्हेटिव्ह जर आपण घेतला राईट साईडचा तर एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, एफ डॅश ऑफ एक्स, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे आपला एफ डॅश एक्स मिळतो, डेरिव्हेटिव्ह मिळतो क्लिअर, पण इंटिग्रेशन मात्र रिव्हर्स डायरेक्शन मध्ये घेत असताना एक कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आपलं त्यामध्ये ऍड करावं लागतं. दॅट इज द डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. इफ डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स इज एफ डॅश ऑफ एक्स, देन इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एक्स इज एफ ऑफ एक्स प्लस सी. फॉर एक्झाम्पल, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह, मग कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय येईल, साइन एक्स प्लस सी. ओके, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असतो म्हणून कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय, साइन एक्स प्लस सी. ऑपोजिट प्रोसेस कशा प्रकारची हे लक्षात घ्या. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर एफ डॅश एक्स असेल तर एफ डॅश एक्सचं इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स प्लस सी. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स असतो म्हणून कॉस एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्स. सी कॉन्स्टंट तर प्रत्येक ठिकाणी ऍड करायचं आहे नो डाऊट, पण साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स म्हणून कॉस एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्स. आता यात काही जनरल प्रॉपर्टी जे आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये वगैरे पाहिलं की दोन टर्म मध्ये ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर त्यांचा डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट घेऊ शकतो. तसंच त्यांचं इंटिग्रेशनही सेपरेट घेता येऊ शकतं ऍडिशन सबट्रॅक्शन असताना. किंवा कॉन्स्टंट टर्म जर फंक्शनला मल्टिप्लाय असेल तर कॉन्स्टंट टर्म आपण आउटसाइड घेऊ शकतो. इंटिग्रेशन मध्येही कॉन्स्टंट टर्म आउटसाइड घेता येते. आणि हा जो कॉन्स्टंट सी आहे तो डिफरंट फॉर्मॅटमध्ये आपल्या समोर येऊ शकतो. त्याला आपण जरी मायनसनी मल्टिप्लाय केलं, प्लसनी मल्टिप्लाय केलं, कुठल्या कॉन्स्टंटने डिव्हाइड केलं, कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय केलं, शेवटी तो राहणार काय, कॉन्स्टंटच राहणार आहे. दॅट विल बी ऑलवेज कॉन्स्टंट टर्म. आता यात साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स म्हणून कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय, साइन एक्स. आता इनिशियल ग्रुप जो आहे इंटिग्रेशनच्या फॉर्म्युलांचा तो ग्रुप तयारच या डेफिनेशन पासून होतो. तो लक्षातही त्याच पद्धतीने ठेवायचं, अदरवाईज मग नंतर कन्फ्युजन व्हायला सुरू होतात. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, डेरिव्हेटिव्ह झाली सुरुवात. हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले परफेक्ट ठेवायचे आणि अपोजिट प्रोसेस म्हणजे इंटिग्रेशन आहे एवढं लक्षात ठेवायचं. सो हिअर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स, therefore integration of cos x is equal to sin x plus c. sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x असतो म्हणून cos x चं इंटिग्रेशन sin x, cos x चं इंटिग्रेशन sin x येतं.
कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो? कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. मग मायनस साइन एक्सचं इंटिग्रेशन काय येईल? मायनस साइन एक्सचं इंटिग्रेशन काय येणार? आता केअरफुल. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस साइन एक्स, म्हणून मायनस साइन एक्सचं इंटिग्रेशन काय? कॉस एक्स. ओके. पण रिझल्ट मध्ये आपल्या समोर इथे फक्त साइन असणार आहे. दोन्ही साईडला मायनसने मल्टिप्लाय करा म्हणजे साइन एक्सचं इंटिग्रेशन काय येईल? मायनस कॉस एक्स. दोन्ही साईडला मायनसनं मल्टिप्लाय केलं. दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. मग साइन एक्सचं इंटिग्रेशन ऑफ मायनस साइन एक्स इज कॉस एक्स. मग साइन एक्सचं इंटिग्रेशन काय येणार? मायनस कॉस एक्स. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, म्हणून मायनस साइनचं इंटिग्रेशन कॉस. पण दोन्ही साईडला जर मायनसने मल्टिप्लाय केलं तर साइन एक्सचं इंटिग्रेशन काय येईल? मायनस कॉस एक्स प्लस सी. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह मग सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय? टॅन एक्स. दॅट इज इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स इक्वल टू टॅन एक्स प्लस सी. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, म्हणून सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन टॅन एक्स. थोडक्यात हा कुणाचा डेरिव्हेटिव्ह असेल हा विचार करायचा. सेक स्क्वेअर एक्स कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणून सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय? टॅन एक्स. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. मग मायनस कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय? मायनस कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन कॉट एक्स. मग कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय? दॅट इज मायनस कॉट एक्स प्लस, किंवा राईट साईडचा डेरिव्हेटिव्ह घेऊन बघायचा हा लेफ्ट साईडचा मिळतोय का ते. कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर मायनस मायनस प्लस, दॅट इज प्लस कोसेक स्क्वेअर एक्स. सी कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार. त्यानंतर सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? सेक एक्स इंटू, मग सेक एक्स इंटू टॅन एक्सचं इंटिग्रेशन काय येईल? सेक एक्स इंटू टॅन एक्सचं इंटिग्रेशन दॅट इज इक्वल टू सेक एक्स प्लस सी. कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू, मग मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्सचं इंटिग्रेशन मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्सचं इंटिग्रेशन कोसेक एक्स. कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. मग मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय? कोसेक एक्स. मग कोसेक एक्स इंटू कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय? इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स इक्वल टू काय येईल? मायनस कोसेक एक्स प्लस कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, म्हणून मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्सचं इंटिग्रेशन येतं कोसेक एक्स, आणि कोसेक एक्स इंटू कॉट एक्सचं इंटिग्रेशन येतं मायनस कोसेक एक्स. हे झाले 6 ट्रिगोनॉमेट्रिकल रेशोचे. पहा काही रिझल्ट असे जे डेरिव्हेटिव्ह मध्ये त्याचे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले होते, जसं टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला होता, इथे या टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्हचा नाही मिळाला आपल्याला आणखी रिझल्ट. कॉट एक्सचा किंवा सेक एक्सच्या डेरिव्हेटिव्हचा नाही मिळाला. सेक स्क्वेअर एक्स कोसेक स्क्वेअर एक्स सेक एक्स इंटू टॅन एक्स कोसेक एक्स इंटू कॉट एक्स याच्या इंटिग्रेशनचे डायरेक्ट फॉर्म्युले आपल्याला मिळाले बाय युझिंग डेफिनेशन. त्यानंतर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. मग 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन काय येईल?
that is integration of 1 upon x into dx equal to log x plus c. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन एक्स, म्हणून 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन लॉग एक्स. त्यानंतर ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? ई रेस टू एक्स. मग ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन काय येईल? दॅट इज अगेन ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह पण तोच, इंटिग्रेशन पण तेच, ई रेस टू एक्स. ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? आता बघा या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स इज इक्वल टू ए रेस टू एक्स इंटू, मग ए रेस टू एक्स इंटू लॉग ए याचं इंटिग्रेशन काय येईल? ए रेस टू एक्स. कारण का ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. मग ए रेस टू एक्स इंटू लॉग ए त्याचं इंटिग्रेशन काय येणार? ए रेस टू एक्स येणार. पण लॉग ए हा कॉन्स्टंट आहे, आणि जसं प्रॉब्लेम मध्ये नेहमी डेरिव्हेटिव्ह मध्ये ए रेस टू एक्स अशी टर्म असेल, तसं इंटिग्रेशन मध्ये पण फक्त ए रेस टू एक्सच असणार. त्याला मल्टिप्लाय प्रत्येक वेळी लॉग ए असेलच असं नाही, कारण तो कॉन्स्टंट आहे. लॉग ए हा कॉन्स्टंट आहे, तो आपण आउटसाइड इंटिग्रेशन घेऊ शकतो. इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला आणि तोच राईट साईडला डिवाइड घेतला, म्हणजे ए रेस टू एक्सचं इंटिग्रेशन काय येईल? ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए प्लस सी. ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह येतो ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. ए रेस टू एक्सचं इंटिग्रेशन येतं ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. डिफरन्स केअरफुली चेक करा. लॉग ए कॉन्स्टंट असल्यामुळे आपण तो राईट साईडला डिवाइड घेऊ शकलो, आणि मग ए रेस टू एक्सचं इंटिग्रेशन आलं ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्सचा घेताना ए रेस टू एक्स इंटू लॉग ए, आणि इंटिग्रेशन काय? ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. त्यानंतर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन 2 रूट एक्स. मग 1 अपॉन 2 रूट एक्स याचं इंटिग्रेशन काय येईल? रूट एक्स प्लस रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स, त्यामुळे 1 अपॉन 2 रूट एक्सचं इंटिग्रेशन रूट एक्स प्लस सी. त्यानंतर आता एक रिझल्ट तयार करायचा आपल्याला, तो म्हणजे एक्स रेस टू एन चा. कॉन्स्टंट आपण शिफ्ट करू शकतो, हे लक्षात ठेवायचं. एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? एन इंटू एक्स रेस टू एन मायनस, मग एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 याचं इंटिग्रेशन काय येईल? एक्स रेस टू एन. सी आपण नंतर शेवटी ऍड करू आपलं सगळं काम झाल्यानंतर, कारण कॉन्स्टंट सी असा असतो, त्याला कुणी मल्टिप्लाय करा, कुणी डिवाइड करा, त्यामध्ये कुणी ऍड करा, सबट्रॅक्ट करा, तो कॉन्स्टंट आहे, तो कॉन्स्टंटच राहणार. फक्त मल्टिप्लाय डिवाइड कॉन्स्टंटनीच व्हायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. कॉन्स्टंटला कोणत्याही संख्येनं मल्टिप्लाय केलं, कोणत्याही कॉन्स्टंटनी डिवाइड केलं, तरीही तो काय राहतो? कॉन्स्टंटच राहतो. आता इथे एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह आहे एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. बाय डेफिनेशन एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 त्याचं इंटिग्रेशन काय येणार? एक्स रेस टू एन येणार. आता यात हा एन आहे तो कॉन्स्टंट आहे, तो आपण आउटसाइड इंटिग्रेशन घेऊ शकतो आणि राईट साईडला डिवाइड पण घेऊ शकतो.
म्हणजे x रेस टू n मायनस 1 याचं इंटिग्रेशन काय येणार x रेस टू n अपॉन n प्लस सी. आता फॉर्म्युला मिळाला आपल्याला x रेस टू n मायनस 1 च्या इंटिग्रेशनचा. x रेस टू n चा नाही मिळाला, x रेस टू n मायनस 1 चा मिळाला. जर असाच यूज केला आपण आणि आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची, समजा इंटिग्रेशन ऑफ x रेस टू 8, काय करावं लागेल, काय करावं लागेल, काय येईल, x रेस टू 8 चं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं आहे. काय करावं लागेल पहा, आधी हा जो x रेस टू 8 आहे त्याला या स्वरूपात लिहावं लागेल. आता येतच कन्फ्युजन सुरू होतं, 9 मायनस 1 लिहायचं का 8 मायनस 1 का 7 मायनस 1. 8 ला आपण काय लिहू शकतो ते लिहायचं. 8 ला काय लिहिता येईल, 9 मायनस 1 म्हणजे इंटिग्रेशन ऑफ x रेस टू 9 मायनस 1 इंटू dx. म्हणजे n ची किंमत काय झाली, आता n ची किंमत काय 9, n ची किंमत 9 झाली. राईट साईडला जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले तर काय येईल, x रेस टू 9 अपॉन 9 म्हणजे व्हॅल्यू येईल x रेस टू 9 अपॉन 9 प्लस. इथे ठीक आहे इंटिजर होता, समजा फ्रॅक्शनल असेल तर समजा x रेस टू 3/2 आहे, लिहा त्याला n मायनस 1 च्या स्वरूपात. 3/2 ला काय लिहावं लागेल, 5/2 मायनस 1 आधी लिहावं लागेल आणि मग कन्व्हर्जन. पण त्यापेक्षा जसा x रेस टू n चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला होता तसाच जर इंटिग्रेशनचा तयार झाला तर ते जास्त कन्व्हिनियंट आहे. मग हे कन्व्हिनियन्स कसा क्रिएट करता येईल पहा, इथे लेफ्ट साइडला n मायनस 1 असताना राईट साइडला काय होतोय, n होतोय. लेफ्ट साइडला 8 असताना राईट साइडला काय होतोय, काय होतोय 9. इथं 8 असताना इथं काय झालं, राईट साइडला n मायनस 1 असताना होतो n. मग इथे जर n असेल तर राईट साइडला काय होईल, काय होईल 1 न इन्क्रीज होतो, n मायनस 1 पेक्षा n हा 1 न जास्त आहे. म्हणजेच रिझल्ट आपण या ठिकाणी तयार करू शकतो, इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n इंटू dx इक्वल टू x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. हा रिझल्ट थोडासा एक डायरेक्ट लक्षात ठेवावा लागतो, पण त्याचा यूज मॅक्झिमम असल्यामुळं तो डायरेक्ट फॉर्म्युलाच लक्षात राहतोच, आपल्याला तयार करायची गरज नाही प्रत्येक वेळी. इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n इज इक्वल टू x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. x रेस टू n चा डेरिव्हेटिव्ह असतो n इंटू x रेस टू n मायनस 1, पण x रेस टू n चं इंटिग्रेशन काय येतं, x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. So these are the results from integration obtained of directly by using the definition. अजूनही रिझल्ट याचे आहेत. आता साइन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय, साइन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस, मग 1 अपॉन रूट 1 मायनस x स्क्वेअर याचं इंटिग्रेशन काय, दॅट इज साइन इनवर्स x प्लस c. कॉस इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 अपॉन रूट 1 मायनस, मग मायनस 1 अपॉन रूट 1 मायनस x स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय, मायनस 1 अपॉन रूट 1 मायनस x स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय, कॉस इनवर्स x. जर दोन्ही साइडला मायनसनी मल्टिप्लाय केलं
तर 1/√1 मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन मायनस कॉस इनव्हर्स एक्स असं लिहिता येईल. पण याचंच इंटिग्रेशन आपण ऑलरेडी काय लिहिलंय, आणि त्यामुळं 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर याचं इंटिग्रेशन साइन इनव्हर्स एक्स किंवा मायनस कॉस इनव्हर्स एक्स प्लस सी दोन्हीपैकी कुठलंही घेऊ शकतो आपण. साइन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह तोच येतो आणि मायनस कॉस इनव्हर्स एक्सचाही डेरिव्हेटिव्ह तोच येतो. म्हणजे 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर त्याचं इंटिग्रेशन काय, साइन इनव्हर्स एक्स किंवा मायनस कॉस इनव्हर्स एक्स. सिमिलरली टॅन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. 1/1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन इनव्हर्स एक्स प्लस सी किंवा आणखी काय शक्य आहे, मायनस कॉट इनव्हर्स एक्स प्लस सी. आणि सेक इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x√x² मायनस 1 त्याचं इंटिग्रेशन काय, सेक इनव्हर्स एक्स प्लस सी किंवा मायनस कोसेक इनव्हर्स एक्स प्लस सी. मोस्टली तर ज्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूज येतात, फर्स्ट व्हॅल्यू साइन इनव्हर्स, टॅन इनव्हर्स, सेक इनव्हर्स, यालाच आपण प्रेफरन्स द्यायच्या. सेकंड व्हॅल्यू पण आपण घेऊ शकतो. लाईकवाईज these are the results, first group of results from integration obtained directly by using the definition. डेफिनेशनचा वापर करून डायरेक्ट हे रिझल्ट्स तयार झालेले आहेत. ओके, write down then integration, write down integration also called antiderivative, also called antiderivative, antiderivative is the process, is the process opposite to that of derivatives, opposite to that of derivatives, opposite to that of derivatives. Full stop. Next line, that is if derivative of f of x, derivative of f of x is equal to f dash of x, is equal to f dash of x, then integration of f dash x into dx, integration of f dash x into dx is equal to f of x plus c, f of x plus c, where c is constant of integration, where c is constant of integration. Stop and write down some standard results, some standard results, आणि हे रिझल्ट त्यामध्ये लिहून घ्या.
Similar to this, second group with slight modification can be obtained from this group. We know the derivatives of composite functions from the derivatives. In that one, derivative of sin ax plus b याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? फक्त कॉम्पोजिट फंक्शन मध्ये काय केलं आपण? फक्त x च्या जागी ax प्लस बी यूज केलाय. डेरिव्हेटिव्ह मध्ये समजा साइन ax प्लस बी चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर काय येणार? तो साइनचा डेरिव्हेटिव्ह येईल cos ax प्लस बी आणि पुन्हा त्या ax प्लस बी चा डेरिव्हेटिव्ह आपण घेतो आणि तो डेरिव्हेटिव्ह काय येईल? a. म्हणजे a इंटू कॉस ax प्लस बी आला. या साइन ax प्लस बी चा डेरिव्हेटिव्ह येतो a इंटू कॉस ax प्लस बी, म्हणजेच a इंटू कॉस ax प्लस बी याचं इंटिग्रेशन काय येणार? साइन ax प्लस बी प्लस सी आपण कॉन्स्टंट नंतर घेऊया. साइन ax प्लस बी चा डेरिव्हेटिव्ह येतो कॉस ax प्लस बी इंटू ए. मग a इंटू कॉस ax प्लस बी त्याचं इंटिग्रेशन काय येणार? साइन ax प्लस बी. आता यात लेफ्ट साइडला जो a आहे तो कॉन्स्टंट आहे, तो इंटिग्रेशनच्या आउटसाइड घेऊ शकतो आपण आणि राईट साइडला डिवाइड, म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ कॉस ax प्लस बी इंटू dx. तो a जर डिवाइड घेतला तर 1 अपॉन a इंटू साइन ax प्लस बी आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आता कॉम्पोजिट फंक्शन्स इंटिग्रेशन मध्ये सगळ्याच प्रकारचे वापरता येत नाहीत, हा महत्वाचा पॉइंट लक्षात घ्यायचा. समजा तिथे साइन ax प्लस बी ऐवजी साइन रूट एक्स असता तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतला असता? कॉस रूट एक्स आणि पुन्हा रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन 2 रूट एक्स. ओके, साइन रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला असता कॉस रूट एक्स इंटू 1 अपॉन, पण याचं इंटिग्रेशन घेताना हा 2 रूट एक्स आउटसाइड घेता येईल का? तो राईट साइडला पुन्हा मल्टिप्लाय घेता येईल का? नाही घेता येणार, कारण तो कॉन्स्टंट नाहीये. इंटिग्रेशन मध्ये कॉम्पोजिट फंक्शन वापरताना फक्त x च्या जागी ax प्लस बी आला तरच हे पहिले फॉर्म्युले आपण यूज करू शकतो, अदरवाइज नाही. नाहीतर जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स म्हणून साइन रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस रूट एक्स आणि पुन्हा रूटचा डेरिव्हेटिव्ह, अशी कंडिशन, अशी कन्सेप्ट इंटिग्रेशन मध्ये यूज करता येत नाही. फक्त x च्या जागी जर ax प्लस बी असेल तर a हा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे. ax प्लस बी चा डेरिव्हेटिव्ह a हा कॉन्स्टंट येतो. कॉन्स्टंट आपण राईट साइडला डिवाइड घेऊ शकतो आणि त्यामुळं या प्रत्येक रिझल्ट मध्ये x च्या जागी ax प्लस बी जर आपण यूज केला तर इंटिग्रेशनचा एक रिझल्ट तयार होऊ शकतो. म्हणजे यात पहा, कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय? साइन एक्स. मग कॉस ax प्लस बी चं काय मिळालं? 1 अपॉन a साइन ax प्लस बी प्लस सी. म्हणजे x च्या जागी काय येणार? ax प्लस बी आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये जसं आपण a न मल्टिप्लाय करतो तसं इंटिग्रेशन मध्ये a न जो x चा कोएफिशियंट असणार आहे a, त्या x च्या कोएफिशियंटनी डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण मल्टिप्लाय करतो, इंटिग्रेशन मध्ये त्याने काय करायचंय? डिवाइड करायचंय. म्हणजेच हे सर्व रिझल्ट आपल्याला तयार करता येतील या ax प्लस बी च्या स्वरूपात. सगळ्यांची आपल्याला आवश्यकता नाहीये, काही रिझल्ट फक्त यामधले कशा प्रकारे तयार होतील पहा. फर्स्ट ऑफ ऑल, इंटिग्रेशन ऑफ ही लिस्ट समोर ठेवायची, यानुसार चालायचं.
कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय? कॉसचं इंटिग्रेशन साइन एक्स. मग कॉस ए एक्स प्लस बी याचं इंटिग्रेशन काय? 1/a साइन ए एक्स प्लस बी प्लस सी. साइनचं इंटिग्रेशन काय? मायनस कॉस. साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस. मग साइन ए एक्स प्लस बी याचं इंटिग्रेशन काय येईल? मायनस 1/a कॉस ए एक्स प्लस बी प्लस सी. सेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय? सेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय? टॅन एक्स. मग सेक्स स्क्वेअर ए एक्स प्लस बी याचं इंटिग्रेशन काय? 1/a टॅन ए एक्स प्लस बी प्लस सी. कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय? मायनस कॉट एक्स. मग कोसेक स्क्वेअर एक्स ए एक्स प्लस बी याचं इंटिग्रेशन काय येईल? मायनस 1/a कॉट ए एक्स प्लस बी प्लस सी. सेक एक्स इंटू टॅन एक्सचं इंटिग्रेशन काय? सेक एक्स इंटू टॅन एक्सचं इंटिग्रेशन सेक एक्स. मग सेक ए एक्स प्लस बी इंटू टॅन ए एक्स प्लस बी इंटू डी एक्स याचं इंटिग्रेशन काय येईल? 1/a सेक ए एक्स प्लस बी प्लस सी. फक्त एक्सच्या जागी ए एक्स प्लस बी आणि राईट साईडला 1/a. कोसेक एक्स इंटू कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय? मायनस कोसेक एक्स. मग कोसेक ए एक्स प्लस बी इंटू कॉट ए एक्स प्लस बी याचं इंटिग्रेशन काय येईल? मायनस 1/a कोसेक ए एक्स प्लस बी प्लस सी. 1/x चं इंटिग्रेशन काय? 1/x चं इंटिग्रेशन. मग 1/x च्या जागी काय? ए एक्स प्लस बी याचं इंटिग्रेशन काय येईल? 1/a लॉग ऑफ ए एक्स प्लस बी प्लस मोस्ट युजफुल रिझल्ट आहे हा. 1/x चं इंटिग्रेशन लॉग एक्स. एक्सच्या जागी काय येणार? 1/a लॉग ऑफ ए एक्स प्लस बी. त्यानंतर ई रेस टू ई रेस टू ए एक्स प्लस बी इक्वल टू काय? 1/a ई रेस टू ए एक्स प्लस बी प्लस सी. ए रेस टू त्याला आपण पी एक्स प्लस क्यू असे लिहू, कारण ए ऑलरेडी तिथं आहे एक. तो पुन्हा ए एक्स प्लस बी झाला तर ए मध्ये डबल कन्फ्युजन होईल. ए रेस टू पी एक्स प्लस क्यू काय येईल? 1/a ए रेस टू पी एक्स प्लस क्यू अपॉन लॉग ए प्लस फक्त एक्सच्या जागी पी एक्स प्लस क्यू. इथे 1/a नाही 1/p येईल, कारण एक्सच्या कोएफिशियंटने डिवाइड करायचं असतं. एक्सचा कोएफिशियंट काय तिथे? पी, त्यामुळे 1/p. आणि लास्ट रिझल्ट तो आहे ए एक्स प्लस बी ब्रॅकेट रेस टू एन. एक्स रेस टू एन वरून तयार होणारा एक्स रेस टू एन चं इंटिग्रेशन काय? एक्स रेस टू एन प्लस 1/n+1. मग इथे काय येईल? 1/a ax प्लस बी रेस टू n+1/n+1 प्लस
बाकी इन्व्हर्सचे रिझल्ट या स्वरूपात घ्यायची गरज नाही. एवढे रिझल्ट मात्र युजफुल आहेत. हा एक इंटिग्रेशनच्या फॉर्म्युलाचा आणखी एक ग्रुप. मागच्याच रिझल्ट मध्ये काय केलंय, फक्त एक्सच्या जागी येणार ax प्लस बी आणि त्यामुळे राईट साईडला a डिव्हाइड येणार.